जय शिवराय, जय भीम, जय भारत. दोस्तों नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर व्हिडिओला पूर्णपणे बघा दोस्तों. आणि आज एक माहिती मिळाली आहे नुकत्याच, काही वृत्तपत्रांमध्ये मी बघितली आहे की जे निवडणूक झालेली आहे हे आता मागची, तिच्यामध्ये 6,40,40,88,195 मतांचा ॲक्च्युली इलेक्शन होता. परंतु त्याच्यामध्ये 6,45,92,508 मतांचा म्हणजे निकाल लागला आहे. म्हणजे बघा, 6,40,88,195 कुठं आणि 6,45,92,508 कुठं. 6,45,92,508 म्हणजे टोटली 5,04,313 मतं. 5,04,313 मतांचा वाढ आहे. तर हे एवढे मतं आले कुठून? तोच तर प्रश्न आहे. पुन्हा तेच प्रश्न येतात की म्हणजे हे 6,40,88,192 मतांचाच फक्त आपल्याला इलेक्शन कोण हारते की कोण जिंकतो याचा अंदाज घ्यायचा आहे. तर 6,45,92,508 मतं आले कुठून? म्हणजे टोटली 5,04,313 मतांचा वाढ कसा म्हणजे याच्यात फरक आहे. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने हे निवडणुकीमध्ये काही नाही काही सरळ देशाच्या एवढ्या मोठ्या जगातल्या सगळ्यात मोठ्या प्रजातंत्राचा हा इथं सवाल आहे. आणि त्याच्यामुळेच ही गोष्ट पुन्हा आपल्याला काढावी लागत आहे. तर अशा पद्धतीचा हा घोळ आहे. आणि ह्या गोष्टीला समजतील कोण? कारण 2,500 लोटूनही आजही मनुस्मृती किंवा ब्राह्मणवादी विचारांच्या किंवा कर्मकांडांच्या गोष्टीचा पगडा अजूनही जायला आहे. आणि शिक्षण विज्ञान याची गोष्ट पाहायला पाहिजे, पण ती होत नाही आहे. म्हणजे तर हे असे सरळ रिझल्ट आपल्या समोर येत आहेत की अशा पद्धतीच्या ह्या आधारावर तुम्ही समजू शकता की किती पद्धतीने म्हणजे हे एवढा फरक होत आहे आपल्या जनमानसात. समाजामध्ये जरी परिवर्तन होत असला तरी पण ते समोर जे आकडे सांख्यिकी पद्धतीने जे दाखवण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्येच फरक असेल तर मग काय मनुष्याचा म्हणजे माणसाचं जीवनच पूर्ण गणितावर आहे मित्र हो. गणित जर नसला तर आपल्याला फायदा तोटा सुद्धा समजत नाही. अमुक गोष्ट घ्यायची आहे तर ती सुद्धा कशा पद्धतीने घेतली त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये उपयोग होतो. मग या सांख्यिकीय जे फरक आहेत ते काय खोटे आहेत का? कारण प्रत्येक वेळेस काँग्रेसवर सवाल केला जाते, विपक्ष आहे म्हणून काय झालं, जे सत्तेत आहे त्याचीच गोष्ट खरी असते का? नाही ना. म्हणून जे काही आता वृत्तपत्रामध्ये हे छापलेलं आहे म्हणून मला माहीत झालं. आणि अशाच पद्धतीच्या गोष्टीविषयी आपण माहिती घेत राहू. आणि आज मला अजून दुसरा विषय काढायचा आहे की अमित शहा हा देशाच्या संसदेत बसून काय अशी मेन म्हणजे गोष्ट करत आहे? काहीच नाही करत आहे. बाबासाहेबांविषयी गलत प्रकारचे खोट्या प्रकारच्या भ्रामक समजुती निर्माण करत आहेत हे कारण ह्या अशाच व्यवस्थेतून ते निवडून गेलेले लोक आहेत.
जर खऱ्या निवडणूक प्रजातंत्राच्या निवडणुकीतून ते गेले असते तर असे बोलण्यासाठी त्यांना कितीतरी वेळा समजावं लागले असते, कितीतरी वेळा त्यांना सोचावं म्हणजे विचार करावा लागलेला असता. अशा पद्धतीची गोष्ट आहे मित्र हो. आणि बाबासाहेबांविषयी सकारात्मक अथवा नकारात्मक बोललो, परंतु त्याचा इफेक्ट आपल्या समाजावर पडणारच आहे. आणि अशामुळे बाबासाहेबांची चळवळ दुसऱ्या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी सकारात्मक पद्धतीने कार्य करायची, तर ती बाबासाहेबांचेच विचार म्हणजे बाबासाहेब मोठे, आमचेच बाबासाहेब मोठे असे म्हणण्यातच आपला वेळ घालत आहे. आणि त्याच्यामुळेच मित्र हो, मी असं नाही म्हणत की बाबासाहेबांचंच मोठेपणा तुम्ही करू नका. बाबासाहेबांच्या विचारांना समजा, विचार करा आणि ते प्रत्यक्ष कृतीत आणून दाखवण्यासाठी सदैव प्रयत्नरत राहा. निवडणुकीचा निकाल आला ना आला, तोच आंबेडकरवादी विचारांना काही नाही काही ठेस पोहोचवण्याचा आणि त्याच्यातून एक गोष्ट मागे दाबण्याचा आणि अत्याचाराची गोष्ट वर्त काढण्याची ही यांची चाल आहे, षडयंत्र आहे. तसेच देशामध्ये ही यांची जी सत्ता आहे ती गलत पद्धतीने EVMचा मुद्दा कधीही बाहेर निघू नये याच्यासाठीच हे दुसरी नवीन गोष्ट काढण्यात येते आणि तिला म्हणजे सामोर करण्यात येते प्रयोजन त्यांचा निमित्त. कारण हे ॲडव्हर्टाईजच आहे त्यांची एक प्रकारची, एक गोष्ट दाबण्यासाठी आणि दुसरी गोष्ट अशीच उहापोह करण्यासाठी. नाही तर बाबासाहेब सगळ्यांनाच माहीत आहेत की कशा पद्धतीने अरे बाबा सारा जग त्यांना मानतोय आणि त्याच्याच नावावर पुन्हा कमी जास्त बोलण्याची काय गरज आहे. आता काही खालीपिली आहेत का म्हणावं लागेल हे यांना, जे खालीपिलीच आहेत असं म्हणावं लागेल ना, की म्हणजे दुसरे काही मुद्दे यांना सुचत नाही. गलत पद्धतीने हे निवडून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते वेळ वाया घालवत आहेत. वेगवेगळे वाईट प्रकारचे बिल पास करतात संसदेमध्ये आणि देशाची बरबादी करतात. शिक्षण, विज्ञान आणि फंडामेंटल राईट्स यांच्या विरुद्धच ते बोलणार. अशा पद्धतीचे कार्य आहे. मित्र हो, माझी गोष्ट कशी वाटते तुम्ही सांगा. माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दोस्तो, कारण ती आपलीच चॅनल आहे. त्याच्यामुळे याच्यावर चांगल्यात चांगले बेस्ट कॉन्टेंट बनवण्याचा मी सदैव प्रयत्न करेन आणि मला वेळ मिळतो त्या पद्धतीने मी हे करेन. आणि माझी गोष्ट समजून घेतल्या त्यासाठी मनपूर्वक आभार दोस्तो. आता बाबासाहेबांचा आणि बाबासाहेब ऐसा बोलते हैं 1000 बार, इससे भला होता अगर भगवान का नाम लेते, ऐसा बोला आहे अमित शाह. तर असे बोलल्यामुळे काय होते की म्हणजे अजून बाबासाहेब मोठे की भगवान मोठे, बाबासाहेब मोठे की देव मोठा, अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी आता समोर येतील. म्हणजे त्यांचा रिझल्ट ठरलेलाच असतो की अशी गोष्ट काढल्यावर नेमका कसा काय बिहेव होणार आहे जनतेचा. आणि हे जनतेच्या मध्ये बिनाकामाच्या गोष्टी ते करण्यामध्ये लोकांचा वेळ घालवायला त्यांची ही विचार पद्धत आहे. नाहीतर आता काही दिवसापूर्वीच निवडणूक व्हायच्या पहिले सर्व भंतेंना घेऊन बुद्ध वगैरे दिसत होता त्यांच्या कॅमेऱ्याच्या त्यांच्या व्हिडिओमध्ये मागे. म्हणजे निवडणूक असताना नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्ही तुमच्या महापुरुषांना आम्ही मानतो, अशा पद्धतीचे दाखवतात. आणि तुरंतच निवडणूक जाहीर झाल्यानंतर मग ते आपला खरं रूप दाखवतात. अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी आहेत. म्हणून मित्र हो, 2500 वर्ष झाली तरी पण भगवान बुद्धांचे विचार आजही आपल्या तेवढेच जरुरी आहेत. OBC बांधव, सर्व बांधव यांनी हे सर्व लक्षात घ्यावे. OBC बांधव तर, मराठा बांधव तर मेन टार्गेट झालेला आहे मनुवादी आणि ब्राह्मणवाद्यांचा. तो गुलामीचा शिकार झालेला, म्हणजे गुलाम झालेला आहे, शिकार झालेला आहे असं म्हणण्यात काही हरकत नाही. कारण हा एक प्रकारचा म्हणजे दासच बनल्यासारखा 100%. त्याच्यामुळे समजत नाही त्या लोकांना आणि
मग त्यांना कसं वाटते मराठा किंवा OBC पर्यंत ही मी बोलतो ही गोष्ट पोहोचल्यावर की नाही आम्हाला बोलण्यात येते, आम्हाला सदैव बोलण्यात येते. अरे बा, सगळं समाजामध्ये सगळं मिळून ज्या गोष्ट कार्य करायला पाहिजे ते गोष्टीसाठी सगळ्यांची जिम्मेदारी आहे, तेव्हा प्रत्येक गोष्ट तशी ध्यानात ठेवून बोलण्यात येते ना. प्रत्येकाची जिम्मेदारी आहे की या देशामध्ये बहुजनांच्या हिताचा बहुजनांच्या महापुरुषांचाच वारसा चालावा समोर आणि त्यांचे विचार सदैव देशासाठी आणि ते समोरच्या येणाऱ्या बहुजनांच्याही पिढीसाठी सदैव जसेच्या तसे चांगल्या स्थितीत राहू. तर अशा पद्धतीचे अशा पद्धतीनं मित्र हो, ह्या 10 वर्षामध्ये ना खूपच गडबडी होऊन राहिल्या. आता येणाऱ्या काळात ना तर खूपच गडबडी होण्याची शक्यता असे मला वाटते. आपले बहुजनांचं साहित्य, बहुजन महापुरुषांचे साहित्य याच्यामध्ये सुद्धा हे लोक गडबड करायला मागे पुढे करणार नाहीत, कारण प्रेसवाले तर मीडियावाले तर हे यांचे सदैव चमचेच आहेत. अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी आहेत दोस्त हो. वाईट नाही, पण अत्यंत भांडवलशाही लोकांच्या हातामध्ये हा संपूर्ण देशच जाणे हे वाईट आहे. तर मी माझे अशा पद्धतीचे शब्द मी आपल्यासमोर बोललो. पहा दोस्तो, विचार करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच शेअर करा. कसा वाटला व्हिडिओ ते नक्कीच सांगा. थँक्स, तुमचे मनपूर्वक आभार. जय भीम, जय भारत.